नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, थोडंसं दही, थोडीशी साखर आणि मग खूप मोठा उत्साह. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी दहीहंडी फुटताना बघता, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागची मेहनत तुम्हाला दिसत नाही. मित्रांनो, मुंबईभर सर्व गोविंदा पथकांचे सराव शुभारंभ चालू झाले आहेत. त्यासाठी आज आपण आलो आहोत वडाळा येथील हिम्मतनगर येथील शिवगर्जना गोविंदा पथक या मंडळाला भेट देण्यासाठी. त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे. मी खूप उत्सुक आहे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला. चला तर जाणून घ्याव्या त्यांच्या मंडळाची माहिती त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. सगळीकडे दहीहंडीचं वातावरण आहे, कसं वाटतं? एकदा जून महिना निघाला की सर्वत्र एकच उत्साह असतं की गोविंदा कधी येणार. तर आता गोविंदाचा सराव सगळीकडे चालू झाला आहे आणि आम्ही प्रथम वर्ष शिवगर्जा गोविंदा पथक यावर्षी सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला खूप आशा आहे की आमचे मागचे स्वप्न पूर्ण होतील यावर्षी नक्कीच. हे तुमचं पहिलंच वर्ष आहे, म्हणजे या आधी कधी गोविंदा तुमच्या मंडळातर्फे खेळला जाणार? खरं सांगायचं तर आमच्याच विभागात विश्वशांती गोविंदा पथक हा पूर्वी मी स्वतः कोच होतो त्या गोविंदा पथकाचा आणि माझ्या मार्फत तो गोविंदा इथे चालू केलेला. परंतु आम्ही सर्व तरुण पोरांनी एकत्र येऊन विचार केला की आपण आपला गोविंदा नव्याने सुरुवात करायची. म्हणून आम्ही हा शिवगर्जना गोविंदा पथक यावर्षी प्रथमच आणि मोठ्या उत्सवात साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे जे स्वप्न आहेत मागचे ते आम्ही यावर्षी नक्की पूर्ण करणार. नवीन गोविंदा पथक तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते, पोरं जमावी लागतात, तर त्यासाठी तुमचा या काय कोऑर्डिनेशन असेल? खरं सांगायचं तर आमच्याकडं खूप मोप आहे. 99% आमच्याकडं आमचीच मुलं होती इथे बाजूच्या गोविंदामध्ये, म्हणजे आमच्या जुन्या गोविंदामध्ये. आणि आम्ही सर्वांनी एकच विचार केला की आपला स्वतःचा गोविंदा असायला पाहिजे. म्हणून आम्ही यावर्षी स्वतःचा गोविंदा स्थापन केले आणि आमची खरोखरच मी कोच असताना पण माझे भाऊ किरण हे सध्या कोच पण सांभाळतात. तर तुम्ही त्यांनाही विचारा की सध्या उत्साह आणि जो मोप कशा पद्धतीने आपण जमा करायचा, कुणाशी काय बोलायचं, ते सर्व ते बघतात. नमस्कार दादा. नमस्कार. नवीन गोविंदा पथक तयार होत आहे, काय रणनीती आखली मनामध्ये? नवीन गोविंदा पथक आमचं म्हणजे हे नवीन असं म्हणता येणार नाही. आमचं म्हणजे जे गोविंदा पथक होतं ते पोरं आहेत, ते सर्व आहेत. फक्त आम्ही एक नवीन सुरुवात करतात तसे एक आम्ही नवीन सुरुवात केली आहे शिवगर्जना मित्र मंडळ म्हणून. त्याने आता आमचं म्हणजे एक शिवगर्जना मित्र मंडळ आमचं एक मंडळ आहे स्वतःचा. ओके, ठीक आहे. त्याच्यातून आम्ही एक शिवगर्जना गोविंदा पथक एक तयार म्हणजे ओपन केलं नवीन. शिवगर्जना मित्रमंडळ संलग्न शिवगर्जना गोविंदा पथक. शिवगर्जना मित्रमंडळातर्फे काही सामाजिक कार्यक्रम वगैरे राबवले जातात. बघा, शिवगर्जना मित्रमंडळ आमच्याकडे एक मेची महाराष्ट्र दिनाचं एक मेची पूजा असते आमची. ती खूप मोठ्या उत्सवाने आम्ही साजरी करतो. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे खूप असं महिलांसाठी म्हणा की लहान मुलं असतील त्याच्यासाठी एक नवीन म्हणजे कार्यक्रम घेऊन आम्ही साजरा करतो तो सण आम्ही. गोविंदा पथक म्हटलं तर ॲक्सिडेंट, अपघात होतात, त्यामुळे महत्त्वाचा असतो तो इन्शुरन्स. तर आपला पहिलंच वर्ष आहे, इन्शुरन्सबद्दल सगळी तुम्ही काळजी घेतली का? दादा, दहीहंडी बोलल्यानंतर प्रॅक्टिस येते. प्रॅक्टिस बोलल्यानंतर मग सर्व जर लाखांना पुढं पडतो वगैरे. तर त्यासाठी आम्ही काय करतो, जेव्हा हे सराव चालू करायच्या आधी एक महिना आधी ती बाकी सर्व तयारी, मग ते पोलीस स्टेशन असू दे, BMCची परमिशन असू दे, या सर्व परमिशन घेऊनच आम्ही सर्व गोष्टी करतो. नंतर मग इन्शुरन्सचा विषय. मग इन्शुरन्स आहे त्या कंपनीचा आम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे आणि सर्वांचं काढलं आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे गोविंदाचा, तर मला सांगा, लोक बोलतात की दहीहंडीमधला सगळ्यात वरचा जो टॉपर असतो, जो सलामी देतो, तो महत्त्वाचा असतो. तर मला सांगा, तुमच्या मते दहीहंडीमधला खरा हिरो कोण असतो? खरं सांगायचं तर दहीहंडीतला खरा हिरो हा त्रिकूट जो त्रिकूट त्याच्यावरती डबल असतो आणि त्याच्यावरती सिंगल आणि त्याला घेणारा. जर तुमचा त्रिकूटच्या वरचा सोलोवाला जर उठला नाही तर वरच्या हिरोचा काही मतलब नाही. तर खरा हिरो तर मी सोलोवाला मानेन, कारण सोलो उठला तरच तुम्ही वरच्याला उठू शकता, अदरवाईज तुम्ही नाही सक्सेस होऊ शकत. तसं मानलं गेलं तर दहीहंडीमधले खरा हिरो म्हणजे प्रत्येक गोविंदा असणारच, कारण जर बेसच नसेल तर वरचे उभे राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोविंदा धारामधला हा खरा हिरो असतोच. दहीहंडी बोललं की अपघात ते होतात, त्यामुळे खूप म्हणजे बोलतात की हार्नेस वगैरे महत्त्वाचं असते, मॅट खाली महत्त्वाची असते. तर पहिलंच वर्ष आहे, काय तुमचं रणनीती आहे यावर? बघा, दहीहंडी बोलल्यानंतर मग कसं प्रॅक्टिस पासून जसं आम्ही असं विचार नाही करत. दहीहंडी म्हणजे आम्ही असं एक शर्यत म्हणून नाही करत, एक परंपरा म्हणून आम्ही दहीहंडी करतो. आनंद की आपल्याला खूप जास्त लावायचे तर 9 लावायचे, शर्यत नाही, एक परंपरा म्हणून आम्ही दहीहंडीचं आम्ही केली.
आणि दहीहंडी चालू करण्याचा मागचा उद्देश म्हणजे काय, सर्व पोरं एकत्र राहते. जास्त थर लावायला जावं पण आपल्याकडे मॉब कमी असेल पण ते तेवढे ते शक्य होत नाही. मग त्यामुळे आपला मॉब बघून, आपली पोरांचं ताकद बघून त्याची तसंच आम्ही ते थर लावले जातात. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मी जवळजवळ सगळ्या गोविंदा पथकांना विचारतो की दहीहंडीच्या दिवशी जे आयोजक असतात, दहीहंडीचं आयोजन करतात, ते काय करतात, लहानसे प्रकार ठेवतात. त्यामुळे काय होतं, दहीहंडी पथकांचा वेळ वाया जातो. जिथे त्या दिवशी दहीहंडी पथकांना 10 चान्स मारायचे असतात, तिथे 3-4 ट्राय मारून त्यांना समाधान मानावं लागतं. तर अशा आयोजकांना या व्हिडिओ मार्फत तुम्ही काय सल्ला द्या? आयोजकांना एकच मी सल्ला देईन माझ्यामध्ये, कारण आम्ही महिनाभर प्रॅक्टिस करतो. या प्रॅक्टिसचा तुम्ही प्रॅक्टिस करताना त्यांना काय केले ते बघा. तुम्ही मनोरंजनसाठी तुम्ही स्वतःचं नाव करू नका. लोक येत आहेत, गोविंदा येतो, प्रत्येकजण आपापले थर लावून निघून जातात, त्यांना तुम्ही प्रोत्साहन करा. तुम्ही डान्स वगैरे हे तुमच्यासाठी केलं, पण गोविंदांनी जो महिनाभर मेहनत केली त्याचा विचार तुम्ही नाही करत. हे त्यांना ते सगळं थांबवा. तुम्ही तुमचं मनोरंजन थांबवा, लोकांचं मनोरंजन बघा. तो दिवस खरं तर गोविंदांचा असो. तो दिवस गोविंदांना जगू द्या, त्यांचं कौशल्य जगाला दाखवू द्या. शिवगर्जना मित्रमंडळ संलग्न शिवगर्जना गोविंदा पथक. तर तुमच्या मनामध्ये कधी आलं की आपण आपला गोविंदा बाहेर काढू? खरं तर एक तुम्हाला नक्की सांगेल, आम्ही हा शिवगर्जनाचा हा आमच्या आमचे वडील होते, त्यांचं मंडळ आहे. परंतु सर्वप्रथम ही जी आज तुम्हाला बाळगोपाल जे मित्र जमले, तर ते मित्र आमचा ओमकार क्रिकेट क्लब हा सगळ्यात मोठा, वडाळ्यामधून सगळ्यात मोठा, हिम्मतनगरमध्ये सगळ्यात मोठा मंडळ होता. आमचा क्रिकेटचा ग्रुप होता आणि या क्रिकेटच्या ग्रुपचे अध्यक्ष अजूनही आमचे कॅप्टन आहेत. तर या वडाळ्यातून जी गोविंदा सुरुवात आणि आम्ही यांच्याबरोबर सुरुवात झाली, तर मी सांगतो की त्यांनी सांगावं 2 शब्द. आमचा ओंकार क्रिकेट क्लब होतं. सर्वांना आम्ही एकत्र क्रिकेट खेळून एकत्र जमा करायचो. सर्व मुलं एकत्र यायची. त्याच्यानंतर गोविंदाचा प्लॅन झाला की आपला पण गोविंदा असावा, म्हणून मनात इच्छा झाली, म्हणून मग गोविंदा पथक काढला. विश्वशांती गोविंदा पण मध्ये होतं. आम्ही खाली मुलं तीच आहेत, विश्वशांतीचं नाव चेंज करून खाली शिवगर्जना गोविंदा पथक नाव ठेवलं. बाकी मुलं तीच आहेत. शिवगर्जना मी बालमित्र मंडळ शिवगर्जना लहानपणापासून मी लहानपणी राहत येतो मी. आता मित्रांनो, आपण एक रॅपिड फायर क्वेश्चनचा राऊंड घेऊया. रॅपिड फायर क्वेश्चन, क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी. बायको की दहीहंडी? दहीहंडी. जिमची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? दहीहंडीची. दहीहंडीची सकाळची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, मुंबईच्या दहीहंड्या की ठाण्याच्या दहीहंड्या? मुंबईच्या दहीहंडी. तर मित्रांनो, हे होतं वडाळ्यामधील, हिम्मतनगरमधील शिवगर्जना गोविंदा पथक. पहिलंच वर्ष आहे, उत्साह खूप आहे. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन मंडळाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.